तर आज सेशन नंबर 4 मध्ये आपण बघणार आहोत आय पी ॲड्रेसिंग अँड सबनेटिंग पार्ट 2. तर आय पी ॲड्रेसिंग काय असतं आणि सबनेटिंग चे काही रिमेनिंग एक्झाम्पल वगैरे हे आपण या सेशनमध्ये बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले सबनेटिंग काय आपण मागच्या सेशनमध्ये बघितलं की सबनेटिंगमध्ये एक मोठा नेटवर्क असेल आणि त्या मोठ्या नेटवर्कला एका छोट्या छोट्या नेटवर्कमध्ये आपण डिवाइड करतो, त्याला त्या ठिकाणी सबनेटिंग म्हटलं जातं. आणि सबनेटिंगमध्ये आपण बेसिकली बघतो की त्याची सबनेटिंग केल्यामुळं काय होतं, त्या मोठ्या नेटवर्कला छोट्या छोट्या नेटवर्कमध्ये डिवाइड केल्याने काय होतं, त्याची इफिशियन्सी वाढते आणि त्याचा परफॉर्मन्स सुद्धा वाढतो. तर अशा पद्धतीने सबनेटिंगचं आपण बघितलं होतं. तर समजा एक एक्झाम्पल घेतलं, एक आय पी ॲड्रेस घेतला 192.168.1.0. तर हा सबनेट मास्क त्या ठिकाणी दिला. दिस मीन्स 26 बिट्स आर यूज फॉर द नेटवर्क. समजा या एखाद्या नेटवर्कसाठी कुठलाही नेटवर्क समजा एक समजा आपलं छोटंसं ऑफिस असेल, त्या ऑफिसमध्ये समजा सबनेट मास्क त्या ठिकाणी दिलं आणि समजा लॅन कनेक्शन जोडून एक समजा छोटंसं ऑफिससाठी आपण क्रिएट केलं, समजा लोकल एरिया नेटवर्क. तर त्यासाठी समजा एक सपोज 26 बिट नेटवर्क लागत असेल, तर स्टेप बाय स्टेप त्या ठिकाणी बघितलं तर डिफॉल्ट त्या ठिकाणी /24 सबमिट त्या ठिकाणी दिलं जातं कोणत्या 256 ॲड्रेसला. तर 26 मीन्स वी आर बोरोइंग 2 more bits. ओके, 2 into 2 subnets. तर each subnets will be 64 bit ॲड्रेस. प्रत्येकाचा ॲड्रेस किती असतो, 64 बिट त्या ठिकाणी असतो. 256 डिवायडेड बाय 4 अशा पद्धतीने आपल्याला ते करावं लागतं. तर सबनेट मास्क कसा होतो, मग समजा नॉर्मली जर समजा 0 असेल तर त्या ठिकाणी 63 होतो, 1.63. त्यानंतर परत 1.64, त्यानंतर 1.127 अशा पद्धतीनं वाढत जातो. एक रिमूव्ह होतो आणि एक नेटवर्क ॲड्रेस ॲड होत असतो 62ने. अशा पद्धतीने प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी ते वाढत जातं सबनेटमध्ये. अशा पद्धतीचं ऑपरेशन त्या ठिकाणी होत असतात. त्यानंतर नेक्स्ट आहे VLSM, व्हेरिएबल लेंथ सबनेट मास्किंग, म्हणजे चेंज होणारी मास्किंग. व्हेरिएबल लेंथ, त्याची लेंथ हमेशा त्या ठिकाणी चेंज होत राहते. VLSM allows you to use different subnet mask within the sub network. एकाच नेटवर्कमध्ये समजा वेगवेगळे सबनेट मास्क तुम्हाला यूज करायचे असतील तर VLSM खूप महत्त्वाचं त्या ठिकाणी रोल प्ले करतो. This helps to avoid wasting IP address by assigning just enough IPs for each subnetwork. प्रत्येक सबनेटवर्कला त्या ठिकाणी IP देण्याचं काम त्या ठिकाणी तो करत असतो. समजा हा मी एक IP घेतला, त्याला आपल्याला डिवाइड करायचं. समजा डिपार्टमेंट एला 50 PC आहेत, त्यानंतर डिपार्टमेंट बीला 24 होस्ट आहेत, डिपार्टमेंट सीला 10 होस्ट आहेत. तर मी आपण अलाउड कसं करतो, डिवाइडेड बाय 26. ओके, त्यानंतर याला डिवाइडेड बाय 27 डिवाइडेड बाय 28. ओके, बाकीचे जे PC आहेत समजा तुम्ही पिक्चर यूजसाठी ठेवू शकता. तर अशा पद्धतीने आपण सिंपल व्हेरिएबल लेंथ सबनेट मास्क वापरून एक सिंपल डिव्हाइस त्या ठिकाणी किंवा एक लॅब क्रिएट त्या ठिकाणी करू शकतो. नेक्स्ट कन्सेप्ट आहे क्लासलेस इंटरडोमेन राउटिंग. बरोबर, क्लासलेस CIDR, क्लासलेस इंटरडोमेन राउटिंग. CIDR ignores traditional IP address. ABC allows more flexible division of IPs.
आता CIDR म्हणजे जो ट्रॅडिशनल IP क्लासेस वगैरे असतात ते इग्नोर करून तो फ्लेक्झिबल डिव्हिजनला पुढाकार देतो. तर CIDR नोटेशन साठी स्लॅश आपण यूज करतो. स्पेसिफाय हाऊ मेनी बिट्स आर यूज फॉर द नेटवर्क, आणि त्या ठिकाणी त्याला स्पेसिफाय करावं लागतं की किती बिट त्या ठिकाणी यूज होणार आहेत. फर्स्ट आहे लार्ज ब्लॉक ओव्हर 16 मिलियन IPs. You can break it down using CIDR. तर 64 बिट, तर अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण IP ला स्लॅश करतो त्यावेळेस त्याची अमाऊंट त्या ठिकाणी मिळते. किती IPs राहिले ते त्या ठिकाणी मिळतं. आता CIDR काय काम करतं, बेसिकली त्याचा काय फायदा होतो, तर CIDR हेल्प्स टू राउट ॲग्रिगेशन अँड रिड्यूस द साईज ऑफ राउटिंग टॅबलेट्स ऑन इंटरनेट. म्हणजे जी राउटिंगची साईज वगैरे असते ती रिड्यूस करण्याचं काम करतं. कोण करतं, तर CIDR. तर अशा पद्धतीने आपण नॉर्मल बघितलं की IP ॲड्रेसिंग कशासाठी असते आणि त्याचं सिम्पल वेमध्ये सबनेटिंगची प्रॅक्टिस त्या ठिकाणी आपण प्रॅक्टिस सिम्पल एक्झाम्पल त्या ठिकाणी बघितलं होतं. ओके, तर आपण नेक्स्ट सेशनमध्ये बाकी सारे पार्ट बघू.